आज सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून सर्व ग्रामस्थांना घेऊन 4 वाजता मोठा अभिषेक केला. 4 वाजता 4 नंतर आम्ही अभिषेक झाल्यानंतर 5 वाजता नेहमीप्रमाणे भागेश्वराची आरती असते. 5 वाजता ती आरती झाली. 5 नंतर 5:30ला आमच्या हरिपाठवाल्या महिलांनी 5 ते 7 वाजेपर्यंत त्यांनी हरिपाठ घेतला. आणि 7 ते 10 बाळसराफ यांचे भक्तिगीते भजन हा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर सकाळी 9 वाजता आम्ही सगळ्या ग्रामस्थांना घेऊन ग्रामप्रदक्षिणा ही वारवाडी तर मारुती मंदिर ते परत आता भागेश्वर मंदिर अशी ग्रामप्रदक्षिणा सर्व ग्रामस्थांना घेऊन पूर्ण केली. आणि त्याच्यानंतर आत्ता ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर आरती झाली. आरतीनंतर आता सर्व महिलांनी आमच्या जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यांचा आम्ही आभारी आहे. आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व वाद्यमंडळ पत्रकार मंडळी यांनीसुद्धा आम्हाला मिरवणुकीचं भरपूर सहकार्य केले. त्याप्रमाणे पोलीस स्टेशन गुरुवारी राप सबनीसचे विद्यार्थी NCCचे यांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं. आणि ह्याप्रमाणे आमच्या आत्ता आरती होऊन 2 टन खिचडी सकाळपासून 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 10पर्यंत जेवढी खिचडी लागेल तेवढ्या महाप्रसाद आपण तयार केलेला आहे. केळीचा महाप्रसाद आपण सकाळपासून 10 वाजेपर्यंत ठेवलेला आहे. राजगिऱ्याचे लाडू आहेत. आणि काही ग्रामस्थ व देवस्थान सगळ्यांनी मिळून सरबताचं पण नियोजन केलेलं आहे. आणि सगळ्यांना लाईनीप्रमाणे आपण दर्शन देत आहे. आता हे झाल्यानंतर 6:30ला आपली भागेश्वराची आरती होईल. आरती झाल्यानंतर सुनील मेहर यांचा भक्तिगीते कार्यक्रम होईल. त्याप्रमाणे सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे की त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. आणि त्याच्यानंतर आमचे वारवाडी नारायणगावचं भजनी मंडळ यांचं भजन होऊन कार्यक्रमाची 11 वाजता सांगता होईल. ह्याप्रमाणे नियोजन झालं. सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलं अन्नदान महाप्रसादाला मिरवणुकीला आणि सगळ्याला सहकार्य केले त्यामुळे भागेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सचिन वारोळे, संपत वारोळे आणि गणेश वारोळे आणि सर्व आमचे पदाधिकारी संजीव भाऊ और सर्व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. देवस्थान भागेश्वर देवस्थानच्या याच्यातून हे आता भागवत कथा झाली एक इथं भागवत कथेचा मोठा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर अखंड हरिनाम सप्ताह होतो. तो एक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला जातो इथं भागेश्वर देवस्थानच्या माध्यमातून. अजून धार्मिक काही कार्यक्रम असतील देवस्थानचे तर ते धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. असे बरेच जे धार्मिक कार्यक्रम आहेत देवस्थानचे ते सर्व धार्मिक कार्यक्रम इथून भागेश्वर देवस्थानच्या याच्यातून केले जातात. तुम्ही एक स्वतः गाडं मालक आहात. बऱ्याच वर्षापासून भागेश्वरची जी गाड्याची यात्रा आहे ही जुन्नर तालुक्यात अत्यंत प्रसिद्ध होती. गावगावच्या यात्रा सुरू झाल्यात, गाडी चालू झाल्यात, परंतु भागेश्वर महाराजांच्या यात्रेत पळवणारे गाडे अद्यापही भरवले नाहीत किंवा आयोजित केले नाहीत. खंत आहे बऱ्याचशा गाडा मालकांची आणि भावकांची की या यात्रेत गाडे झाले पाहिजेत. त्या आडले कुठे नक्की का गाडे पळवले जात नाही आहेत? ती खंत पुरी करू ज्यांची खंत आडलेली आहे ती भागेश्वर देवस्थानच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल. कारण का त्याला असं झाले का ते दोन्ही गावचा कचरा तिथं जास्त प्रमाणात असल्यामुळं 2 वर्ष कोरोना काळ असल्यामुळं त्याच्यात तो कचरा काढता आला नाही. त्याच्यामुळं बरंच कचरा साचला. त्याच्यात काय होतं गाडी मालकाच्या मोठ्या रकमेची बैलं असतात 20 लाख 30 लाख 40 लाख. उद्या काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार या हिशोबाने आम्ही थोडासा निर्णय घेतला का ते साफसूफ झाली कचरा झाला नाही तर पुढल्या वर्षी तो नाही घाट तर दुसऱ्या घाटाचं नियोजन करू. पुढल्या वर्षी 2 दिवस यात्रा चालणार असं नियोजन केलं जाईल. आपल्या मंडळाचे आमचे जे काही कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते संजय शेटजी वारुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असतात. त्याचबरोबर देवस्थानाचे अध्यक्ष सेक्रेटरी सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण गावातनं अनेक समाजसेवक जे आहेत अन्नदाते आहेत यांच्याकडून वर्गण्या गोळा करतो आणि ते स्वइच्छेने देतात. हे आम्हाला आनंदाची बाब सांगावीशी वाटते की आम्ही न जाता ते स्वतःहून आम्हाला फोन करतात की या वर्षाची माझी देणगी तुम्ही आपण घेतली नाहीत, माझं अन्नदानाला नाव घ्या. आणि अनेक नवीन माणसं जी आहेत त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा पाहून अनेक अन्नदाते आम्हाला अटॅच झालेले आहेत, आम्हाला मिळालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच आम्ही आज हा महाप्रसादाचा सर्व जो काही कार्यक्रम करतो आहे तो करत आहे. आज मी तिला जर तसं पाहिलं तर 1000 टन
साबुदाणा आहे, त्याचबरोबर 400 टन शेंगदाणा आहे आणि 500 ते 550 टन बटाटा आहे, त्याचबरोबर 250 किलो मिरची आहे, मीठ मिरची ह्या सगळ्या काही गोष्टी करत असताना त्याचबरोबर आमच्या केळी ज्या आहेत त्या केळीचं पण मोठ्या प्रमाणात संध्याकाळपर्यंत पुरेल एवढी केळी आम्ही आणून ठेवलेली आहे. हे सर्व जे करतो त्याचबरोबर आमचा लिंबू सरबताचा पण एक नवीन प्रयोग आम्ही 2 वर्षापासून चालू केला आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी समाधान लाभलं पाहिजे. भागेश्वर देवस्थान वर्षभर अनेक असे समाजोपयोगी त्याचबरोबर धार्मिक असे कार्यक्रम राबवत असतं. त्यामध्ये दर सोमवारी होणारी आरती, तशी आरती ही रोज सकाळी 5 वाजता, 5ला 5 कमी असताना आणि संध्याकाळी 6:30 वाजता भागेश्वर देवस्थानाची आरती, मंदिराची आरती होत असते. तर त्यामध्ये दर सोमवारी आपण देवस्थान एक आरतीचा मान देतो. समाजातल्या सर्व घटकांना आपण आरतीचा मान देतो आणि त्यांना आरती झाल्यानंतर त्यांच्या वतीने हे प्रसादाचे वाटप केले जाते. त्याचबरोबर दर सोमवारीचं प्रसादाचं वाटप करतोच. त्याचबरोबर श्रावणी सोमवारी वर्षातून 4 सोमवार, श्रावणी सोमवारी ह्या वर्षी आम्ही असं विशेष असं समाज उपयोगी असे उपक्रम राबवले. त्यामध्ये पहिल्या सोमवारी आम्ही म्हणजे जे समाजात खरंच काम केले कोविड काळामध्ये, ज्या महिला आहेत, आशा वर्कर आहेत, त्याचबरोबर सफाई कर्मचारी, ग्रामपंचायत नारेंगाव आणि ग्रामपंचायत वारुवाडी या दोन्ही महिलांचा सन्मान आणि आशा वर्कर या सर्वांचा सन्मान, अंगणवाडी सेविका या सर्वांचा सन्मान हा देवस्थानाच्या वतीने करण्यात आला. त्यांना भेटवस्तू पण देण्यात आले. त्याचबरोबर दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपण त्यांना याचं वाटप केलं, भेटवस्तूचं वाटप केलं. दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपण वारकऱ्यांना आरती दिली. त्याचबरोबर तिसऱ्या श्रावणी सोमवारी सर्व महिलांची महाआरती झाली. महाआरतीमध्ये जवळपास 1000च्या वर महिलांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर शेवटच्या सोमवारी आम्ही विशेष अशी आरती घेतली. समाजातील आधी ग्रामस्थांमध्ये विषय झाला, सर्व भागेश्वर देवस्थान कमिटीचा एक विषय झाला की आपण विधवांनासुद्धा आरतीचा मान दिला पाहिजे. त्या नियोजनानुसार आम्ही विधवा महिलांना एक आरतीचा मान दिला. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.